शेतामध्ये आल्यानंतर मस्त आता दुर्वा वगैरे काढायचे मला, कारण आज सोमवार आणि चतुर्थी एकत्र आल्यामुळं. शेतामध्ये बरेच दिवसानंतर गेलो होतो मी. बारीक पूर्ण जे आहे तण वगैरे निघाले. काय झालं होतं सकाळी? तू कशाने गेली होती? गाडीने गेली पप्पा सोबत का ऑटो मध्ये गेली देऊ सोबत? नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता तुम्ही म्हणाल की आजचा व्हिडिओ कुठला आहे, तर आज शेतामध्ये आलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून चालू होतं किंवा इकडं जा तिकडं जा. जवळपास 10-15 दिवस झाले शेत पेरलं आणि तसंच आम्ही बाहेर चाललो गेलो फिरायला. ॲक्च्युअली सर्व काही पुण्याला गेलो, त्यानंतर बरंचसं फिरलो. पण शेताचं कसं मागपुढे झालं, तर झालं असं की बरंचसं जे पीक वगैरे आहे तर व्यवस्थित निघालं का नाही निघालं ते पण पाहिलं नव्हतं. तर इकडे बघायला पण आलो आणि बघा मस्तपैकी जे निघालेलं आहे. पण झालं असं की बरंचसं पीक वगैरे निघालं, चांगलं दिसत पण आहे. पण हे काय झालं की याची रखवाली व्यवस्थित झालं नाही किंवा मग कोणी बघितलं नाही, तर जे शेंडे वगैरे आहेत ते सर्व खाऊन घेतलेलं आहे रोयांनी. म्हणजेच रोई म्हणतात, हरणं म्हणतात. ॲक्च्युली दोन्ही वेगळे प्राणी आहेत, पण कसं शेतामध्ये जे येतात रोई येतात आणि खाऊन जातात त्याच्या प्रकारचं बघा अशा प्रकारचं जे आहे बरंचसं जे आहे खोडण वगैरे केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही. आणि सर्व रोई हरणं येतात आणि खातात. पण तरी बऱ्यापैकी शेत जे आहे चांगलं आहे. आणि जेव्हा पेरणी केली तेव्हा तणनाशक पण मारलेलं होतं. तणनाशक मारलेलं असल्यामुळे जे आपलं पीक आहे ते व्यवस्थित राहिलं आणि तण जे आहे ते पूर्ण नाहीसं झालं. त्याच्यामुळे गवत वगैरे काहीच नाही आहे, खूप कमी आहे असं आहे सध्या. आणि छानपैकी वाटते शेतामध्ये, कारण खूप दिवसानंतर आल्याच्या नंतर. हे बघा मस्तपैकी. आणि इकडे राधिका काय चालू आहे? शेतामध्ये आल्या मोबाईल नसतो बघायचा जास्त. मग काय पाहते? वावर पाहत असतात, काम करायसाठी असते शेतामध्ये. आज काय चतुर्थी आहे का? अच्छा, दुर्वा. हां, आणि आहे आपल्या शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी. तर हे दुर्वाचं जे असतात हराळी ते पण निघालेले आहे असे. आहे बरेचसे आहे. आणि खूप सारी हवा पण चालू आहे शेतामधलं, त्याच्यामुळे हवेचा जे आवाज वगैरे कमी येतो त्या हिशोबानेच आलेला आहे. आणि थोडंसं जे आहे तण जास्त नाही आहे, पण बारीकसं तण आहे. कसं याला डवरणी वगैरे करावं लागते. डवरणी केली तर व्यवस्थित होते बघा. असं आहे, थोडं थोडं बारीक वगैरे तण निघत आहे. हे तण निघाल्याच्या नंतर डवरणी वगैरे केली तर जे बारीक तण आहे ते सर्व निघून जाते. आणि मग जे व्यवस्थित निंदाला जर असलं तर मग निंदाला पण सोपं जाते, कारण निंदी चांगली होते डवरे वगैरे मारल्याच्या नंतर. त्याच्या हिशोबाने म्हटलं बघा. आणि होता लोक आता कसं आज तर झालं आपलं चक्कर वगैरे मागे मारलं आपण शेतामध्ये आणि बघितलं की बा थोडंसं जे आहे बारीक वगैरे तण आहे, एवढं नाही आहे पण थोडंफार आहे. तर मग डवरे वगैरे मारलं तर कमी होऊन जाईल. त्याच्या हिशोबाने आता उद्याला जे आहे डवरणी वगैरे करायची आहे, त्याच्या हिशोबानं जोडी पण सांगायची आहे. आणि कसं बाजूचे जे आहे शेत त्या शेतामध्ये झालेलं आहे डवरणी. आजच 2-3 शेत आहे तिकडं डवरणी वगैरे झालेले. ते झाल्याच्या नंतर आपली पण होऊन जाईल, कारण उद्याला आपल्या शेतामध्ये राहणार डवरणी वगैरे. आणि सांगितलं असं तर आई काही आज आलेलं नाही आहे. चला म्हटलं आपणच बऱ्याच वेळा आलेला नाही, बऱ्याच दिवसापासून आलेला नाही आहे शेतामध्ये. तर आजचा चक्कर पण होईल व्यवस्थित आणि पाणी पण होईल. आणि खरंच इकडं राधिकाचं काम चालू आहे. काय करताय का? काय करताय? दुर्वा काढायची. चतुर्थी असल्यामुळे दुर्वा काढायची, दुर्वा वगैरे काढणं चालू आहे. आणि खरं तर यासाठी चक्कर झाला की चला शेतामधली व्यवस्थित दुर्वा पण निघते, अशी दुर्वा वगैरे पण निघते आणि सर्व व्यवस्थित होते. कारण आज चतुर्थी आहे ना, आणि विशेष म्हणजे सोमवार पण आहे. एका दिवशी आहे. चला आजचा व्हिडिओ आपला शेतामधलाच आहे थोडा. आणि आईला थोडंसं काम होतं घरचं, त्यामुळे आई पण आलेलं नाही आहे.
घरी गेल्याच्या नंतर आपल्याला दिसणारच आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं राधिका कुठे जाऊन आले? माहेरी. मग आणि बघा माहेरी गेल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे किती उत्साह राहतो. आणि सर्वांसोबत भेटणं बोलणं झाल्यानंतर मनापासून चांगलं वाटतं खरंच. आणि तिकडे गेलो आम्ही फिरायला, तर खूप दिवसापासून भेटच नव्हती आईची, माझी, काकूची. तर बघा आज नाही का, आज म्हटलं की आपण शेतामध्ये जाऊ. शेतामध्ये आल्यानंतर मस्त आता दुर्वा वगैरे काढायची मला, कारण आज सोमवार आणि चतुर्थी एकत्र आल्यामुळं चतुर्थी वगैरे असते. तर दुर्वा वगैरे घेतलेली आहे मी, आणखी काढायची आईसाठी. आणि बघा असं शेत आहे आमचं. आणि शेत बघायला आलो, बरेच दिवस झाले, म्हटलं 8-10 दिवस झाले. बाहेरच प्रवास चालू होता, तर शेत बघायचं म्हटलं. तर आज कसं झालं आहे काय, तर बघा इतकी चालली नाही तर दम आलेला. घरी कसं फिरायला थोडंसं ऑड वाटते. जेवण झाल्याच्या नंतर जसं शहरात फिरायला येतात, मोकळं राहतात, पण तसं थोडंसं वेगळं वाटते की फिरत आहे म्हणजे घरी. त्याच्यामुळे मग चला म्हटलं संध्याकाळचं दुपारचं जे आहे वेळ आहे थोडंसं, तर शेतामध्ये फिरणं पण होते आणि मोकळं पण होते. फिरलेलं चांगलं. हां, थोडंसं शेतामध्ये आलं तर मोकळी हवा भेटते निसर्गाची, चांगलं. आणि खरंच चांगली आहे शेतातली जी आहे हवा वगैरे घेणं. आणि घरी घरी राहून पण बोर होते. एक तर पूर्ण फिरून आलेलं आहे, 8-10 दिवस झाले. आणि माहेरी पण जाऊन आलेले. काल तर मला कसंच करमत. खूपच सकाळी घाबरलेली होती. अचानक काय करतं, तिचं म्हणणं होतं की मला खूप भीती वाटत आहे आणि मला एक वेळेस तरी एका दिवसासाठी तर मला माहेरी जाऊ द्या. त्याच्यामुळेच राधिकाला काल माहेरी घेऊन गेलो आणि तिकडूनच लगे वापस आलो. आणि आज सर्व काय बघायचं ॲक्च्युअली चालू होतं किंवा काय करायचं काय नाही. आणि दुपारी पण बोरिंग वाटत होतं थोडंसं. चला म्हटलं शेतामध्ये जाऊन येणं होते आणि पाहणं पण होते थोडंसं आणि फिरणं पण होते. हां, अरे बा, ए फॉर ॲपल. आणि देव शाळेमध्ये गेलेला होता. आणि देव पण गावाला गेला होता ना? कोण्या गावाला गेला होता तू? इंदोरले. आणि बऱ्याच दिवसापासून आपल्या व्हिडिओमध्ये दिसलेला नाही देव. देव म्हणजे देवांश, तुम्हाला माहीतच आहे. आणि इकडे जसा देव आहे तिकडेच तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला सर, राधिकाची लहान बहीण देव, हा देवांश आहे. आणि तिचं नाव काय? दिव्यांजली असं नाव आहे. आणि हे तुरी जे आहे, मला वाटते पेरतानी जे तुरी होते त्यामधल्या उरलेले आहे. हो, काय शिकवलं तुला शाळेमध्ये? आणखी हो, चला शाळेत गेलं तेच खूप महत्वाचं आहे. कारण आमची जी मनू होती आज शाळेमध्ये जायला किती विरोध करत होती, खूप सारे रडली ती. आणि शेवटी जी आहे ती गेलीच नाही. आजचा दिवस ती नाही म्हणजे नाही. कधी गेली ती? पप्पा सोबत आलती का नंतर, है ना? असं आहे, पहिल्यांदा गेलीच ना ते देव सोबत. देव पहिले एकटाच गेला, नंतर मनू मला वाटते दादानं नेऊन घातलं असेल आणि मग नंतर गेले ते. हा, खूप रडत होती, रडू म्हणजे एवढं रडत होती ते की काय सांगू तुम्हाला. दाखवायचं होतं पण ते दाखवून झालं तेव्हा मोबाईल वगैरे लावला होता घरी चार्जिंगला, पण खूप सारी रडत होती. हो, ये. आणि संध्याकाळचं चालूच राहते इकडे दिवा वगैरे लावणं, देवपूजा वगैरे करणं. आणि आज असं झालं होतं की ऍक्च्युली आम्ही गेलो होतो बाहेर, आई आणि मी, कारंजाला. तेव्हा राशन कार्डचा प्रॉब्लेम चालू होता. राशन कार्डसाठी जो आहे काढायचा आहे. कारण राशन कार्ड ते लागते ना आता अंगणवाडीसाठी. तर राधिकाचं नाव वगैरे ऍड नाही आहे त्यामध्ये, तर ऍड वगैरे करायचं आहे. ते अंगणवाडी मग काय लागते, ते अंगणवाडीमध्ये लागते ना, स्कीम वगैरे असतात त्यासाठी चालू आहे. आणि कसं नवीन सदस्य बरंच 1 वर्ष झालं आता, पण तुम्ही म्हणसाल की आणखी पण राशन कार्डमध्ये नाव वगैरे ऍड झालं नाही का. तर बरेच दिवसापासून चाललं होतं, कारण मॅरेज सर्टिफिकेट आलं होतं, त्यानंतर आधार कार्ड काढलं. आधार कार्डानंतर आता
राशन कार्ड मध्ये नाव पडेल. पहिले तेव्हाच निघे, आता नाही निघा. हम्म. आता लय पाहा लागते. खूप वेळ लागते आता. हा, टाइम लागते आता. आणि आज शेतामध्ये बरेच दिवसानंतर गेलो होतो मी. हा. बारीक पूर्ण जे आहे तण वगैरे निघालेला आहे. डवऱ्यांचा आहे ना. हा, तण औषध मारलं होतं आपण, पण ते कमी झालेलं आहे. नाहीतर खूप सारं असतं. पण आता डवरे वगैरे मारायचे उद्याला. त्याच्यानंतर निंदन करून निंद वगैरे होईल. बाहेर निघणार. तसं शेतीची कामं खूप दिवसानंतर पाहिलं नव्हतं ना. आता 10-15 दिवस झाले आपल्याला जाऊन. आपली पेरणी पण बऱ्याच दिवसाची झालेली आहे. हो. म्हणजे 15 ते 20 दिवस झाले आहे पेरणी ना. आता चालते ना मारायला ते. हो. चालते मग. चालते आता. चालते, शेतीची कामं आहेत थोडेसे, ते करायचे आहे. मनू पण आलेली आहे. मनू, तू स्कूलला गेलती? गेली होती? काय झालं होतं सकाळी? तू कशाने गेली होती? गाडीने गेली पप्पा सोबत का ऑटो मध्ये गेली देऊ सोबत? गाडीने गेली होती पप्पा सोबत. तू का पहिले का बरं गेली नाही? का बरं? असं नसते करत, जात असतात. हा, चालते ना. मग कशाने जायचं? कशा जायचं पप्पा सोबत? याटून कोण जाईल मग? देऊ जाणार का? असं आहे, तिला आवडत नाही म्हणते जायला ऑटो मध्ये. तुला सोबती असतात खूप जण, ऑटोन जायचं. रिक्षा केलेली आपल्या इथून. तू कोणत्या स्कूलला जाते? कुठे जाते तू? तू काय खाल्ल्याला दाखवत आहे? म्हणू, तू कोणत्या शाळेत जाते? कारंजाला जाते म्हणू. आणि आमच्या इथे छोटस आहे गाव, त्याच्यामुळे कारंजाला जातात सर्वजण. असं आहे. म्हणून आज खूप रडली, पण शेवटी गेलीच पप्पा सोबत. आई पण आईकडे आलेली. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर देऊ. बाय बाय. ओके म्हणू, बाय बाय कर.